राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यानंतर केलं। शून्य जीवितहानी हे आपलं लक्ष्य आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थिती उद्भवली, तक्रार आली तर कमीत कमी वेळात प्रतिसाद देऊन यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावं, असे निर्देश देखील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत आहे। त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची 2 सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। प्रभाग समिती स्तरावरही कार्यपद्धती तयार करण्यात आली असून तिथे मनुष्यबळ, वाहन, JCBची उपलब्धता आहे। साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 38 ठिकाणी उच्च क्षमतेचे 66 पंप बसवण्यात आले असून आत्तापर्यंत 135 मिलीमीटर पाऊस झाला, पण पाणी साठण्याच्या तक्रारी आल्या नाहीत। जिथे थोडंफार होतं तेही पंपांच्या मदतीने काढण्यात आलं, असं या निमित्ताने श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ही आपत्ती आहे। या आपत्तीमध्ये संकट काळामध्ये किंबहुना जे पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि बिफोर टाइम पाऊस 15 दिवस अगोदर आलेला आहे, त्यामुळे जी काही थोडी तारांबळ उडालेली आहे आणि नागरिकांची गैरसोय झालेली आहे, त्यांना मदत करायची। आम्हाला पहिला आमचा फोकस मदतीवर आहे। राजकारण करणाऱ्यांनी त्यांना काय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं। गेले 25 वर्ष मुंबईमध्ये कोण होतं आपल्याला माहित आहे, त्यामुळे मला आता त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये। आता फक्त आमची सगळी जी टीम आहे आपत्ती व्यवस्थापनाची, ती लोकांना मदत करण्याचं काम करते।